जोपर्यंत लोक जुनं खात होते तोपर्यंत कधी आजार म्हणजे नव्हतेच. 105 वर्षे 110 वर्षे माणसं टिकत होती तरी त्यांना दवाखाना माहित नव्हता. आणि आता जे आहेत आता हे 50 ते 60 वर्षे माणूस टिकाय राहिली. आता बाळाचं पोटामध्ये गर्भ ठरला तसापासून दवाखाना गोळ्या औषधं तरी तिथं शिथिर होतं. शिथिर झालं तर आई हॉस्पिटल मध्ये शिथिर बाळ दुसरीकडे जातं काचा ठेवायला. हा प्रकार माझ्या लक्षात आला तर हा प्रकार सगळा खाण्यापासून झाला, सगळा हायब्रिड केमिकल पासून झाला. तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला, मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की म्हणजे तुम्हाला किती अभिमानाची गोष्ट आहे ती? बाळा मला पद्मश्री पुरस्कार मिळाला पण तो मला नाही अभिमान एवढा, तो ह्या मातीचा पुरस्कार ह्या मातीला मिळाला. फक्त मी घ्यायला गेले कारण ह्या मातीची एक मी नाळ जोडली म्हणून तो पुरस्कार मला दिला. आणि ह्या मातीचं नाथ जोडलं नसतं तर तो पुरस्कार मला नसता. असे किती पुरस्कार द्या मी मग ते सगळे ह्या मातीचे मी फक्त घ्यायला जाते. पण एका ह्या मातीतून येऊन आणि तुम्ही जुन्या संस्कृतीच्या जुन्या परंपराच्या आणि जुन्या सगळ्या चालीरीती परत घेत तुम्ही जुनी बियाणे गोळा केले. जुनी बियाणे गोळा केले. जुनं ते हे जुनं ते सोने आणि हे जुने संस्कार होते म्हणून हे काम मी सुरू केलं. म्हणून ते पद्मश्री मला भेटले. पण असे किती पद्मश्री भेटले तर माझं काम मोठं होणार नाही. मी म्हणते जेव्हा प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना तेव्हा